I'm sad. गुड इव्हिनिंग टीचर. मुलांनो, अरे आमच्या इकडे काय माहिती नाही काय चाललंय. काही दिवस झाले असा नेटवर्कचा इश्यू चाललाय ना, की तुम्हाला कधी कधी आता माझं बोलणं पण ब्रेक झाल्यासारखं पण वाटेल बरं का. तर मला सांगा तुम्ही, या नेटवर्क इश्यूमुळेच काय फक्त थोडं जरा मला जरा वाईट वाटतंय, बाकी सगळं ठीक चाललंय. बाकी तुमचं काय चाललंय? आमचं काही नाही, आमचं आय चांगलं एम चाललंय. फाईन मॅम. आमचं चांगलं चाललंय. आणि मला हे माहिती आहे की तुमच्या स्कूलमध्ये ते सायन्स डेच्या कॉम्पिटिशन झालेले आहेत. तुमच्या शाळेमध्ये आता नवीन काय गॅदरिंग वगैरेचं काही आहे का प्लॅनिंग? हो 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 टीचर. मॅम आहे. टीचर वाव, कुठे मॅम जाणार आहे? मॅम काय आमची ट्रिप मॅम निघणार आहे. आमच्या शाळेची ट्रिप जाते वाव, टीचर कुठे? यस टीचर, आमच्या स्कूलची पण ट्रिप जातीये. कोकण. टीचर कुठं अरे तुमची शाळेची ट्रिप? टीचर आम्हाला कोकण सांगितलं की कोकण पुन्हा 5 कोकण तारखेला दर्शन रायगड आणि तिकडं. पण सांगणार आहे. मस्त, ग्रेट, भारीच एकदम. मज्जाच आहे, मस्त. आता हा ठीक आहे, कोकण आता बरा असतो, चांगलं सीझन आहे. आता हिवाळ्यात तर कुठे गेलं तरी चांगलं सीझन आहे, काय प्रॉब्लेम नाही, जाऊन या. मी मागच्या आठवड्यामध्ये एका ठिकाणी गेले होते, तुम्हाला माहिती म्हणून सांगते, जस्ट टू टेल यू, कारण आपण बऱ्याचशा गप्पा मारतो ना वेगळ्या वेगळ्या. मागच्या आठवड्यामध्ये मी एका शिबिराला गेले होते आणि ते शिबिर होतं अग्निहोत्राबद्दल. अग्निहोत्र हा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? नाही नो टीचर. नो टीचर. अग्निहोत्र एक पवित्र विधी असं म्हणतो आपण. आपल्याकडे जनरली जो सनातन धर्म आहे ना आपला, सनातन म्हणजे खूप पूर्वीपासूनचा, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बिस्लिम असं काही नाहीये. कुठलाच गैरसमज होऊ नये म्हणून मुद्दाम सांगते. त्याच्यामध्ये आपण सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन वेळेला सूर्याची म्हणजे सूर्याची उपासना म्हणजे काय, की जो सूर्योदयाला म्हणजे सकाळी 6:30, 6:35 प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळी सूर्योदय होतो बरोबर. तर ती वेळ आणि सूर्यास्त म्हणजे ज्या वेळेला सूर्य अस्त होतो ती वेळ पण आपल्या कॅलेंडरमध्ये लिहिलेली असते. संगीता मैम प्लीज मुझे शेअरिंग का ऑप्शन दीजिए ना. तर याच्यामध्ये काय होतं, आपण ना छोटूस होमकुंड असतं बरं का, एकदम छोटूस असं होमकुंड असतं आणि त्याच्यामध्ये आहुती द्यायची असते सूर्याला. म्हणजे तो आता बघा, प्रॅक्टिकली विचार करा, आपली जी वैदिक काळातली संस्कृती होती की नाही, ती किती ग्रेट होती. मला एकदा परत संगीता मॅम ना आठवण करून द्यावी लागेल. संगीता मॅम, आप मुझे को होस्ट बनाइए ना प्लीज. संगीता मैम, संगीता मैम, संगीता मैम, मुझे को होस्ट बनाइए प्लीज. हा, थँक्यू जी, थँक्यू सो मच. हा, तर तर त्याच्यामध्ये त्या छोट्याशा होमकुंडामध्ये ना आहुती घालायची म्हणजे काय घालायचं, फक्त छोटीशी आपली गाईचं म्हणजे कुठल्याही गोवंशातल्या गौऱ्या असतात की नाही, ते थोड्याशा अगदी अर्धी गौरी जरी टाकली त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं की आपल्या चिमूटभर पोटामध्ये किती तांदळाचे दाणे येतील. पण ते पूर्ण पाहिजे म्हणजे किंवा असे कण किंवा आपण म्हणतो ना त्याला चुरी किंवा असं नाही घ्यायचं, पूर्णच्या पूर्ण दाणे तांदळाचे अशी फक्त आहुती घालायची. सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम नमः, आणि संध्याकाळी प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम नमः. ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, म्हणजे आपल्याला सगळं निसर्गाकडनं मिळालंय बरोबर. तर ह्या निसर्गाला थोडासा कॅमेरा ऑन करू का मी, ह्या निसर्गालाच आपण परत देतोय, म्हणजे आपल्या डोक्यावरती मग कुठलंच ओझं राहत नाही आणि आपल्याला देणारा जो आहे तो सगळ्या सृष्टीचा पालक सूर्य आहे की नाही. बघा, सूर्य आला, आपण सायन्समध्ये पण हे शिकतो, आपल्या अर्थ वरती सिंगल वे आहे ना एनर्जीचा सप्लाय, दॅट एनर्जी कम्स फ्रॉम सन. तर तो सन जो आहे तो आपला सुप्रीम पॉवर स्टेशन आहे. त्या सन कडनं ती एनर्जी घ्यायची आणि आपण त्याला नमस्कार करायचा. इतका मस्त विचार आहे आणि इतकं शिबिर होतं माहितीये का, आई शपथ. 2 दिवस आम्ही जेव्हा गेलो ना त्याच्या आधी तर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता आणि काय ते टेन्शन, काय ते वातावरण, कसं होणार आहे जगाचं, कसं होणार आहे भारताचं, अशा विचारामध्ये आम्ही गेलो होतो तिकडे. पण तिथे 2 दिवस गेल्यानंतर माहितीये का, असं डोकं एकदम हलकं झालं. असंही आपण खूप साऱ्या गोष्टी खूप पॉझिटिव्हली बघतो, म्हणजे आपला दृष्टिकोन खूप चांगला आहे जगाकडे बघण्याचा. तुम्ही ऑब्झर्व केली काही गोष्ट, आपण नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करतो. पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला खूप प्राकर्षाने जाणवली, ती अशी होती की सगळंच्या सगळं तिथलं वातावरण ना दिवसभरातलं एकदम असं असं छोटस
आश्रमच येतो. त्या आश्रमामध्येच सगळं ते मस्त एक वेगळं वातावरण, त्याच्यामध्ये ते सगळे विचार, इतकं भारी वाटलं माहितीये का. ही नवीन गोष्ट मी केली, सो मला तुम्हाला सांगायची होती ती गोष्ट. चला, आता आपण वळूया आपल्या धड्याकडे. आज आपण आपला बायोलॉजीचा नवा धडा सुरू करणार आहे आणि तो गडबड होऊ नये आणि कट होऊ नये म्हणून मी आधीच माझा कॅमेरा बंद करते. मला अनुभव येतात गेल्या 3-4 दिवसापासून. जेव्हा जेव्हा मी ते स्क्रीन शेअर करते तेव्हा माझं मीटिंगच लिव्ह होऊन जाते आपोआप. मगाशी पण ते कनेक्ट होईपर्यंत याच्याचमुळे वेळ लागला होता. चलिए, हम लोग स्टार्ट करते हैं हमारा नया लेसन हेरिडिटी एंड वेरिएशन. तुम्हाला लक्षात आहे का आपण मागच्या वेळेला बोललो होतो पुढच्या वेळेला आपण एक खूप नवा इंटरेस्टिंग लेसन सुरू करणार आहे. तो धडा हाच आहे, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. बिफोर वी स्टार्ट, बघा, ह्या सगळ्याच्या आतमध्ये जाण्याच्या आधी, बिफोर वी एंटर इन टू दिस टॉपिक, जरा तुम्ही स्वतःचा चेहरा, डोळे बंद करा, स्वतःचा चेहरा इमॅजिन करा. मी पण तेच करते हा. आपला डोळ्यासमोर कॅमेरा ऑन करून बघते, स्टॉप शेअरिंग करते, म्हणजे मग मी जे करते तेच तुम्ही करताय की नाही आपण चेक करू. आपण सगळे एकाच टीम मध्ये. डोळे बंद करूया आणि स्वतःचा चेहरा जरा आपल्या डोळ्यासमोर आपण आणूया आणि इमॅजिन करूया की आपला चेहरा कोणासारखा आहे. आईसारखं आणि बाबांसारखं आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये, किंवा आपल्या आता इन जनरल पर्सनॅलिटीमध्ये काय काय आपले गुणधर्म आईसारखे आहेत आणि काय काय बाबांसारखे आहेत. 1 मिनिट घेऊया, मी पण 1 मिनिट घेते आणि मग आपण सगळे सांगूया हा की माझं नाक आईसारखं आहे, केस बाबांसारखे, जे काही आहेत ते सगळं आपण आपलं आपलं खरं खरं सांगू. स्टडी, सेल्फ स्टडी. मला कळलं माझं. तुम्हाला कळलंय का सांगा. यस येस टीचर. मॅम. हो मॅम. सांगा, Yes. कोण मॅम. कोण कोण सांगेल स्वतःबद्दल, मग मी पण सांगते माझ्याबद्दल. हरिओम, हरिओम तत्सत. सांगा. मॅडम, जे माझा चेहरा आहे ते माझ्या मम्मी सारखा आहे, आणि जे थोडे थोडे ओके जे माझे केस आहे ते थोडे माझे पप्पा सारखा आहे. ओके, मस्त. अजून टीचर, माझं तोंड पप्पा सारखे थोडं पूर्ण सांग. आणि नाक आहे ना आत्यासारखे. ओके. बरं, आदिती मॅम मी आणि सांगू? मग लावण्य. कोण बोललं मध्येच? मी सांगू म्हणजे कोण बोललं? आदिती सांग. ज्यांचे हँड रेज आहेत त्यांची नावं मला दिसत आहेत, त्यांनी सांगा आधी. हा, आदिती सांग. पप्पांची रिक्त कॉपी आहे. हो, ओके. आईसारखं काही नाही आलंय. बरं, लावण्या. मॅम, माझ्या बऱ्याच प्रॉपर्टी म्हणजे पप्पा सारख्याच आहे आणि काही थोडं मम्मी सारख्याच आहे. जसं की तोंड, डोळे, पुन्हा चेहरा, तोंड, हे सर्व जे काही आहे ना ते पप्पावर, आणि फक्त हाईट आणि काही हाईट मम्मीवर. ओके. रागिणी. टीचर, माझा चेहरा ना फक्त जो चेहऱ्याचा शेप आहे ना तो मम्मी सारखा आहे, बाकी सगळं जे नाक, डोळे, होठ वगैरे केस ना ते सगळे पप्पांसारखे आहे. ओके. जागृती. मी ना म्हणजे माझे डोळे आणि नाक पप्पांसारखे आणि बाकी चेहरा आजींसारखा. ओके. ओवी आणि मग विजय. स्वभाव पप्पांसारखा आणि दिसायला आईसारखी. ओके. हार्डवेअर सॉफ्टवेअरच आहे डायरेक्ट तिच्याकडे वेगवेगळं. बरं, विजय. मॅम, मी दिसायला पप्पांसारखं आहे आणि फक्त उंची फक्त मम्मी एवढी आहे माझी. ओके, तिथं वाढेल ना आता, म्हणजे हळूहळू हाईट पण चेंज होईल तुमची. करेक्ट. हो आता मी मॅम. माझं सांगते. सी, माझे डोळे आणि माझी स्माईल माझ्या बाबांसारखी आहे आणि माझं नाक ना माझ्या आईसारखं आहे आणि केस मला वाटतं माझ्या आजीसारखे आहेत, माझ्या बाबांचे. म्हणजे माझ्याकडे ऍक्च्युली माझ्या बाबांकडचे कॅरेक्टर जरा जास्त आहेत. माझा स्वभाव माझ्या बाबांसारखा आहे. माझं वागणं, बोलणं,
अंगातला कुचकेपणा आहे, सगळे गुणधर्म सेम सेम. म्हणजे माझ्या बाबांची बऱ्यापैकी कार्बन कॉपी आहे मी. पण माझे बाबा खूप असे अभ्यासू आणि एकदम असे भारी आहेत. तशी मी नाहीये, मी जरा जॉली आहे आणि मी सगळ्या गोष्टी करते. तसं त्यांना करायला आवडलं होतं, म्हणजे त्यांनाही करायचं होतं, पण ते बघा, त्या काळातले बाबा आहेत आणि त्या काळातले मेल आहेत. मेल लोकांना, बिचाऱ्या मुलांना, म्हणून मी नेहमी मुलांच्या बाजूने का असते, मुलांना खूप जबाबदाऱ्या असतात, तशा माझ्या बाबांना पण होत्या. सो पण त्यांना सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि ते असे कूल आहेत, जशी मी कूल आहे. त्याच्यामुळे मी 99% माझ्या बाबांसारखी आहे. थोडासा माझा कॉन्फिडन्स आहे ना माझ्या आईसारखा आहे. म्हणजे तो कधी कधी हलतो, जसं माझ्या आईचे करू नको करू, जाऊ दे नको करायला, अशी थोडीशी भीती जी आहे ना, ती थोडीशी माझ्या आईसारखी आहे. म्हणजे माझे बाबा एकदम रॉकिंग आहेत, ही वॉज इन एअरफोर्स, त्याच्यामुळे ते माझ्यामध्ये नाही आले. पण बाकी सगळं सेम बाबा. आणि मजा अशी आहे, आता ह्याच्या पुढचा प्रश्न बघा. आता तुम्ही मला सांगितलं की तुमच्या आईचे आणि बाबांचे कोणते कोणते गुणधर्म तुमच्यामध्ये आले. आता मजा अशी आहे की त्यांच्यातले काही गुणधर्म तुमच्यामध्ये आलेत, पण तुम्ही त्यांच्यासारखे एक्झॅक्ट नाही आहात, काहीतरी वेगळं आहे. जसं माझ्यामध्ये माझ्या आईचं आणि बाबांचं कॉम्बिनेशन आहे, तसं तुमच्यामध्ये पण काहीतरी वेगळं असेल, जे त्यांच्या दोघांमध्ये नाहीये, ते तुमच्यामध्ये आलंय. असं काय, सांगा बरं आता. आता ते सांगा, जे त्या दोघांमध्ये नाहीये आणि तुमच्यात आलंय. टीचर नाव घ्या. ठीक आहे, मी सांगू? हा सांगा, एकेकाने सांगा. जागृती ना. टीचर माझा स्वभाव. म्हणजे आई बाबा शांत आहेत आणि तू आगाऊ आहेस का उलट आहे, म्हणजे कसं काय समजेल? असं अर्धवट उत्तर नको सांगू, मग आम्हाला कसं समजेल स्वभाव कसे आहेत? म्हणजे टीचर मला ना माझी जी म्हणजे कॉन्फिडन्स आहे ना तो मला जास्त आहे आणि हम्म. पण त्यांना कमी. कॉन्फिडन्स मध्ये फरक आहे. ओके, शाबाश, तिला समजलंय काय चेंज आहे. करेक्ट. मी सांगू? हरिओम, बोला बोला. तर मॅडम, जो माझा स्वभाव आहे ना, ते माझे पप्पा भजन करता आणि मी हम्म. आणि माझी आई आई काम करते. आणि जो माझा स्वभाव आहे तो थोडा विचित्र आहे. म्हणजे त्या म्हणजे मी दोघांपेक्षा वेगळं मतलब आहे. मी किती सहीच प्रामाणिक राहतो. आहे, किती गोड मुलगा आहे. खरंच. मी का बरं मुलांच्या बाजूने असते, मुलींना ऐका, मी पण मुलगी आहे आणि मी मी मुलगीच आहे, तर मी ऑलरेडी तुमच्या टीममध्ये. आणि मी मुलांच्या बाजूने का असते माहितीये का, मुलं खूप चांगली असतात ग, खरंच सांगते. आपणच त्यांना खूप ना काय काय करायला लावतो आणि ते बिचारे ऐकतात. आता तुमचे भाऊ लोक असतील तर तुम्ही बघा, आपण काही वाटेल त्या बावळटासारख्या काहीही म्हणतो आणि गोष्टी ते बिचारे करतात, कारण की ते चांगले असतात. फक्त ते कसं आहे माहितीये का, ते आपल्यासारख्या इमोशनल व्यक्त नाही करत, इमोशन्स व्यक्त नाही करत. तो किती प्रामाणिकपणे बोलला, ऐकलं का, माझा स्वभाव जरा विचित्र आहे असं म्हणायला बरं का खूप धाडस लागतं. असं सांगायला की माझा स्वभाव विचित्र आहे, हे मान्य करायला खूप धाडस लागतं. तो किती शहाणा मुलगा आहे, खूप गोड मुलगा आहे. चला, अजून ओवी. आई पप्पा जास्त म्हणजे अभ्यासाची आवड होती आणि मला जास्त क्रीडांची आवड आहे, खेळ खेळण्याची. करेक्ट. बघा, एकदम वेगळा स्टेट आहे. आई बाबांना अभ्यास करायला आवडत होतं, मला अभ्यासापेक्षा खेळायला आवडतं. भारी, मस्त. विजय. मॅम, म्हणजे माझे पण मम्मी पप्पा स्वभाव खूप शांत आहे, मी जरा आगाऊ आहे, असं माझे मम्मी पप्पा म्हणतात मॅम. बरोबर आहे. ऍक्च्युली खरं सांगू, सगळ्यांचेच आई बाबा आहेत ना. आता मी का सांगते, माझ्या पण आई बाबांचे लहानपणीचे किस्से मी ऐकलेत म्हणून सांगते. जेव्हा ते लोक लहान होते ना, ते पण आगाऊ होते, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. ते जरा ते 3-4 भाऊ बहीण, 5-6 भाऊ बहीण, नातेवाईक जवळजवळ अशा ह्याच्यामध्ये होते. त्यांचा आगाऊपणा तिथेच राहिला होता, म्हणजे तिथे असं सारखं बघणारं असं कोणी नव्हतं. आता आपली परिस्थिती बदलली आहे ना, आपल्याला सारखे मोठी माणसं बघतच असतात, काय करतात काय करतात. तसं त्यांचं नव्हतं, ते पण खूप आगाऊ होते त्यांच्या काळामध्ये आणि त्यांनी पण सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केल्या होत्या. त्यांच्या वेळेला मोबाईल, टीव्ही बीव्ही काही नव्हते, फालतूपणा नव्हता. त्याच्यामुळे ते वेगळ्या गोष्टी करून बघायचे, नवे गेम खेळून बघायचे आणि तो पण एक प्रकारचा आगाऊपणाच असतो. त्यांना किती वेळा लागले, पडलेत, झडलेत, किती काय काय त्यांना तब्येतीची तक्रारी त्यांनी बघितल्या असेल. त्यावेळेला कुठे एवढ्या मेडिकल फॅसिलिटीज होत्या, पण ते सगळं करून पण ते लोक किती स्ट्रॉंग आहेत, कारण की ते लोक वेगळ्याच पद्धतीने वाढलेत. गुड. कोण उरलंय आता, ज्याला असं कळलंय की मी माझ्या आई बाबांपेक्षा या बाबतीत वेगळा आहे? मी पण माझ्या आई बाबांपेक्षा काही बाबतीत मॅम, वेगळी आहे. लावण्य, सांग. सांग ना बाळा.
लावण्य सांगा. ठीक आहे कशात आहे की ते काही गोष्टी आवाज येतोय का? पण तुझा आवाज नाही येते ग, खूप ब्रेक होतोय. आज आपण एक काम करूया, आपण संगीता मॅमना विचारूया. संगीता मैम, आप है क्या हमारे साथ? संगीता मॅम म्हणतील मला कशाला कामाला लावले. संगीता मॅम, आप है क्या? हॅलो. बरं का, त्या आपल्या बरोबर असतात प्रत्येक लेक्चरला आणि सगळ्या आपल्यावर अभ्यास करत असतात फक्त मराठीत. त्याच्यामुळे आपण जरा त्यांना मध्ये मध्ये घेतलं पाहिजे. असलं तर आपण त्यांना विचारू. संगीता मॅम, आप हो क्या? काहीतरी मीटिंगचं किंवा काहीतरी बघत असतील त्या. तोपर्यंत मी सांगते, माझ्या आई बाबांपेक्षा मी वेगळी आहे, भरपूर गोष्टी हॅलो वेगळ्या मॅम. आहेत. बोला. ओके, तर खरं सांगू का, तुला काही बोलायचंय का? म्हणजे मी बोलते तेव्हा तुझा माईक ऑन असतो, त्याच्यामुळे तुला बोलायचं असेल तर तू बोल, मग मी थांबते. आय थिंक मॅम तुमच्याकडे नेटवर्क आहे ना, त्यामुळे तुम्हाला लेट ऐकू येत असेल. नाही ग, मगाशी पण मला बाकीच्या सगळ्यांचे आवाज नीट आले, तुझा आवाज मगाशी पण ब्रेक झाला. टीचर ब्रेक होत आहे. आवाज नाही येत, तिचा आवाज ब्रेक होतोय. हा, म्हणजे बघ तुला नेटवर्क प्रॉब्लेम. बरं पण सांग, किंवा तू चॅटबॉक्स मध्ये टाक. हाँ, चैट बॉक्स में टैग, मुझे आमाला समझे. संगीता मैम, आप हैं क्या यहाँ पे? आप अगर हैं तो जरा हाय कीजिए, जरा हमसे बात कीजिए आप आज. तर माझ्या आई बाबांपेक्षा मी वेगळी अशी आहे. आ गई. संगीता मैम सुनिए ना जी, आज ना हम लोग बात कर रहे हैं, हेरिडिटी वेरिएशन हमारा टॉपिक है. तो हमने एक क्वेश्चन पूछा है, आप भी जरा उसका आंसर कीजिए हमें. हम ये पूछ रहे हैं कि हम लोग, अभी हमने एक एक्सरसाइज की, आंखें बंद करके हमने इमेजिन किया कि हम लोग हमारे मम्मी पापा जैसे कितने दिखते हैं, मतलब उनके क्या कैरेक्टर्स हमारे अंदर हैं. तो हम सब ने डिस्कस किया. आप जरा आंख बंद करके बताइए कि आप किनके जैसे दिखते हैं, लाइक योर फादर मदर, उनके कौन से कैरेक्टर्स आप में दिखते हैं आपको. आंखें बंद करके आप बता सकते हैं. सॉरी मैं आ रही हूँ यहाँ पे ना क्लासेस है मेरी आवाज नहीं आ रही? नाम ले रहे हैं सीधे रास्ता. शायद आपकी आवाज मुझे नहीं आ रही है ठीक से. कोई बात नहीं, अगर आपका रेंज ठीक हो जाएगा, नेटवर्क ठीक हो जाएगा, तो आप वापस ज्वाइन कीजिए, क्योंकि आज हमारा डिस्कशन कुछ अलग चल रहा है और उसमें सब लोग शामिल हो सकते हैं. इट इज ऑल अबाउट हेरिडिटी एंड वेरिएशन, दैट्स व्हाई मैंने पर्पजली आपको पूछा. बाकी मुझे कुछ प्रॉब्लेम नहीं है अगर आप हमारे साथ बायो सीखे तो. तर मजा अशी होती, मी माझ्या आई-बाबांपेक्षा वेगळी कशी, हा सांगतानाचा मुद्दा, माझा स्वभाव जरा जास्त कुचका आहे त्या दोघांपेक्षा. म्हणजे आपल्या भाषेमध्ये हा कुचका आहे, त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेत कुचका आहे, आपल्या भाषेत प्रॅक्टिकल आहे. म्हणजे जशाच तसं, किंवा आपण खूप चांगले असतो पण समोरचा आपल्याबरोबर थोडं चांगला नसेल तर आपण आपला चांगलेपणा वाया का घालवायचा, असं माझं आहे, असं त्यांचं नाहीये. सो ह्या बेसिक गुणधर्मामध्ये आमच्यात जरा अंतर आहे. पण आगाऊपणाच्या बाबतीत आपण आपल्या आई बाबांपेक्षा जरा जास्तच शहाणे असतो, त्याच्यामुळे ते आपल्याला किती सांगितलं तरी पण काही उपयोग नसतो. आणि तो स्वभावाला काही औषध नाही, हो की नाही. तर हा होता आपला लेसन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन, ज्याची सुरुवात आपण स्वतःच्याच कॅरेक्टर्सने केली. नाउ थिंक ऑफ यू and your parents. You are similar to your parents but not exact replica of them because there is some variation. You have inherited few characteristics from your parents, that is heredity, and still you are different than them, that is variation, and that is the lesson. तर हे कशामुळे होतं, आपल्याकडे आपल्या आईबाबांकडचे किंवा त्यांच्या मागच्या, आता मगाशी कोणतरी म्हणाला आत्यासारखं आहे, किंवा मी म्हटलं माझे केस माझ्या आजीसारखे आहेत. सो हे जे कॅरेक्टर्स आहेत ना, हे माझ्या आईबाबांचे नाही आहेत, त्यांच्या आईबाबांकडनं त्यांच्याकडे आलेले, त्यांच्याकडनं माझ्याकडे आलेले, असं हेरिडिटी. म्हणजे फ्रॉम वन जनरेशन टू अदर, फ्रॉम अदर जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, असे पास होणारे हे ट्रेट्स आहेत, त्याला म्हणतात हेरिडिटी. आणि हे आपल्या बॉडीमध्ये येतात कुठून? We have already learned that every cell has got a nucleus and the nucleus has the genetic material, that is DNA, RNA. तर DNA, RNA मध्ये ही सगळी बँक आहे, बँक ऑफ इन्फॉर्मेशन. आपल्या केसांचा रंग कसा असेल, आपल्या डोळ्यांचा रंग कसा असेल, आपली उंची कशी असेल, त्याचबरोबर आपली तब्येत कशी असेल,
काही लोकांची पुट ऑन करण्याची अशी एक टेंडन्सी असते. खूप वडापाव खाल्लं की त्यांचं वजन वाढतं. माझी मैत्रीण होती सिरियसली. एक वडापाव खाल्ला की म्हणायची आता माझं वजन वाढेल. म्हटलं की त्या वडापावने काय वजन वाढतं, पण खरंच वाढायचं. सो सांगायचा मुद्दा असा आहे की ते ट्रेट्स असतात. तिच्या फॅमिलीमध्ये तिच्या आईच्या साईडला असं होतं. ह्याच्याबरोबर डिसिजेस पण असतात. ज्या लोकांच्या तुम्ही ऐकलं असेल डायबिटीस आई बाबांना असेल तर मुलांना पण डायबिटीस होतो. एका विशिष्ट वयानंतर आपोआप होतो. हे काही काही गोष्टी आपल्याकडे गिफ्ट्स म्हणून येतात फ्रॉम अवर पॅरेंट्स. ते असतात हेरिडिटी. बट स्टील दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 डिफरंट पीपल. सो देर इज व्हेरिएशन. तुम्हाला लक्षात असेल तर मी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2 भांडकुदळ लोक आहेत. भांडकुदळ म्हणजे एक स्वतःच जळतो आणि जळायला मदत करतो. असे 2 लोक, भांडकुदळ लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची मुलं म्हणतात की आम्हाला अजिबात भांडण आवडत नाही. आम्ही आग विझवून टाकतो. म्हणजे H2O इज द प्रोडक्ट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन बट हॅव्हिंग कम्प्लिटली डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. सो असंच जेव्हा 2 वेगवेगळे लोक एकत्र येतात म्हणजे काय होतं, there is reproduction and fusion of 2 different gametes, male and female gametes when fuse. याचा अर्थ कॉम्बिनेशन होतं, त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतं. समजलं? सो हे सगळं ह्या टॉपिकचं आपण जे बघितलं ते सार आहे. आता एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. मस्त धडा आहे हा. बघा याच्यामध्ये हे सुरुवातीला तुम्हाला जे दिसतंय ना, दिस इज युअर DNA. In this presentation, we will study heredity, Mendelian inheritance, and diseases caused by chromosome abnormality. The main objective of this presentation is to understand the laws of heredity व्हेरिएशन and their याचा effects मराठी on अर्थ काय human आहे? health. Correct? हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता. काहीतरी आहे. थांब जरा, मला माहिती नाही. हेरिडिटी ते म्हणजे मराठीमध्ये आनुवंशिकता म्हणतात. अनुवंशिकता आणि भिन्नता. आणि व्हेरिएशनला काय म्हणतात? भिन्नता. कशाला टीचर? आय डोंट नो. अरे तो धडाच आहे. अनुवंशिकता आणि काहीतरी आहे. अरे तुमचा बुक मधला लेसन आहे हा, अनुवंशिकता आणि काहीतरी परिवर्तन आहे. असेल. व्हेरिएशनला मराठीत काय म्हणतात? काय? परिवर्तन. अनुवंशिकता आणि परिवर्तन. किती छान शब्द आहे. सो आता बघा, समजून घ्या या धड्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय. जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय, मेंडल्स थिअरी ऑफ इनहेरिटन्स काय आहे, आणि डिसीजेस कॉज्ड बाय क्रोमोझोम्स ॲबनॉर्मॅलिटीज. खूप मस्त ब्रांच आहे बायोलॉजीची, ज्याच्यामध्ये जीन्सचा अभ्यास केला जातो. जीन्स तुम्हाला सेल बघता येणार नाही, त्या सेल मधलं न्यूक्लियस बघता येणार नाही, त्या न्यूक्लियस मधला DNA बघता येणार नाही, कारण ते क्रोमोझोम्स मध्ये असतात. त्या क्रोमोझोम मधल्या कुठल्या एका क्रोमोझोम वरती असलेला कुठला एक जीन जो तुमचा एखादा कॅरेक्टर सांगतोय, त्याचा हा स्टडी आहे. त्याला म्हणतात जेनेटिक्स. सो इट इज सो डीप इनसाइड. चालू आहे, झालं आहे, आणि खूप चांगली ब्रांच आहे बायोलॉजीची, ज्याच्यामध्ये खूप नवीन नवीन मॅम, रिसर्च करायला स्कोप आहे. हेरिडिटी तुमचा आवाज गुंततोय. बोला. मग मला माझा कॅमेरा बंद करायला पाहिजे, मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. जसं मी मगाशीच म्हणाले होते. कुठे गेला ग बाई? थांब मी माझा हे बंद करून टाकते. कॅमेरा बेक करून टाकू, आपण बंद करून टाकू जरा. मला मी जेव्हा स्क्रीन शेअर करते ना, मला तुमचे मेसेजेस दिसत नाहीत. आता तुम्हाला माझा आवाज येईल, कारण मी आता माझा कॅमेरा बंद केलेला आहे. मी जर म्हणाले तुम्हाला की काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे रेंज मध्ये. सो आता तुम्हाला नीट ऐकू येते का मला? सांगा. आवाज ब्रेक होतोय. हो मॅम, येतोय आता. अजूनही आवाज येऊन बस. ओके, थोडं रेंज ठीक आहे. चल,
Now let us start with the topic and discuss every point in detail. ठीक आहे, बघा आता genetics and heredity. Genetics is the branch of biology that studies how traits in living things are passed down from one generation to the next, generally and primarily through genes. This branch is called as genetics. बघा, जेनेटिक्स ह्याच्यामध्ये आपण बायोलॉजीच्या त्या ब्रांचचा विचार करतोय ज्याच्यामध्ये एखादा ट्रेट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किंवा गुणधर्म, लिव्हिंग थिंग्स मधला एखादा ट्रेट हा एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कसा आला याचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणतात जेनेटिक्स. उदाहरण फेशियल फीचर्स, चेहऱ्यावरती आपल्या जे काही फीचर्स असतात की हनुवटी किंवा गालाखाली मुलांच्या आईचे केस खूप कर्ली असतील तर बाळाचे पण केस कर्ली असतील, अशी काहीतरी सिमिलरिटी. फेशियल नाक एकदम सेम असतं किंवा गालांची ठेवण सेम असते, असे गुबरे गुबरे गाल असेल बाबांचे किंवा आईचे तर आपोआप बाळाचे पण तसेच होतात. म्हणजे मोठे झालं लिप्स, नाक, ओठ, हनुवटी जशी रचना आई बाबांची असेल सिमिलर रचना मुलांची पण असते. अटॅचमेंट ऑफ दी इयरलूप. काही लोकांचे कान ना असे सरळ असतात, मोठं असतं आणि काही लोकांचं त्याचं जोडलेलं असतं, डायरेक्ट स्किनला कानच जोडलेले असतात. तर ही जी काही आहे हे जेनेटिक्स आहेत. म्हणजे कसं पुढे पास ऑन होणार आहे. आणि हेअर लाईन असा पुढे एक असा कंगोरा असतो केसांचा, माहिती नसतो. आणि केसांची रचना बघा, रंग तरी ठीक आहे रंगाची गोष्ट आपण सोडून देऊ, पण केस कसे उगवणार आहेत डोक्यावरती तो पण एक ट्रेट आहे. जे तुम्ही बनलं की ते तुमचं बॉडीचं बनणं हे छोट्या 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 जीन्स एकत्र आल्यावरती ठरले की तुम्ही असे दिसाल. कळलं का? आता मुलांच्या शरीरामध्ये XY क्रोमोझोम असतात आणि आईच्या शरीरामध्ये XX क्रोमोझोम असतात. आता XY हे काय असतं? बोला बघ, काही शंका? टीचर जेनेटिक्स नो मॅम. बघा, बोला जेनेटिक्स काय बोलायचंय जेनेटिक्स बोला. म्हणजे जेनेटिक्सला मराठीत काय म्हणतात हे मी तुला पुस्तक बघून सांगू का? मी टीचर थोड्या मी वेळाने सांगू मराठी का? पुस्तक ओपन करते. ठीक आहे, मला सांगू का वेदिका? सांगा ना, मराठी पुस्तक असेल तर सांगा. सांग ना वेदिका. आनुवंशिकी शास्त्र. हा, अनुवंशिकता म्हणजेच हे अनुवंशिकता शास्त्रच असेल ना, अनुवंशिकी शास्त्र. ते जे म्हणाले ते बरोबर आहे. तुमच्याकडे मराठी पुस्तक आहे का कोणाकडे? हरिओम, Yes, तू teacher. इंग्लिश मिडियमला आहे का मराठी मिडियमला आहे? इंग्लिशला टीचर. मग इंग्लिश मध्ये समजून घे ना, उगाच मराठीत कन्फ्युज नको होऊस. नो टीचर, काही आम्ही काही शब्द मराठी इंग्लिश मध्ये खूप मीडियमचे सोपे आहे. आहेत. हो, पण तुमच्याकडे पुस्तक असेल ना. आता मी जेव्हा हे सांगतेय तर मला हे इंग्लिश मध्ये जास्त सोपं वाटते म्हणून मी सांगते. मी पण 7वी पर्यंत मराठी मिडियमलाच होते, पण आता पुढे खूप वर्ष इंग्लिश मध्ये अभ्यास केल्यामुळे हे शब्द जास्त सोपे वाटतात. अनुवंशिकता हा शब्द चांगला आहे, पण जेनेटिक्स हा शब्द सोपा आहे, हो की नाही? पण एनिवे चला, आपण दोन्ही शब्द बघू. मला अडलं की तुम्ही सांगा, ठीक आहे, मराठीतनं. चला, आता इथे काय चाललंय जरा बघा बरं का. हे आहेत कॅरियर फादर आणि कॅरियर मदर. ह्या दोघांचे हे काही क्रोमोझोमचे तुम्हाला पेयर दिसेल. पेयर म्हणजे जोडी. क्रोमोझोमची ही एक जोडी, क्रोमोझोमची ही एक जोडी. आता क्रोमोझोम म्हणजे काय? तर क्रोमोझोम म्हणजे त्या, असं समजा, असे छोट्या छोट्या पट्ट्या असतात. त्या पट्ट्यांमध्ये हे सगळे जीन्स चिटकलेले असतात. सगळं एक एक करून आपण शिकणार आहोत, टेन्शन घेऊ नका. आधी जेवढं सांगते तेवढं फक्त लक्ष द्या, म्हणजे चित्राचा अर्थ तुम्हाला समजेल. या पट्टीवर काही तुमचे गुणधर्म असतील, या पट्टीवर काहीतरी गुणधर्म असतील. हिच्याकडे पण, हिच्या आई बाबांकडून हिच्याकडे आलेले 2 पट्ट्यांवरती वेगळे वेगळे गुणधर्म आहेत. आता हा जो आहे ब्ल्यू, हा आहे अफेक्टेड. हा जो पोर्शन आहे हा आहे अनअफेक्टेड.
आणि हे जे आहेत अर्ध अर्ध ते आहे कॅरियर. बरं का, आता समजून घ्या. हा जो अर्धा ब्ल्यू आणि अर्धा ऑरेंज आहे हा कॅरियर आहे, कोणत्या तरी एका अफेक्टेड पार्टचा कॅरियर आहे. इकडे ही काय आहे, ही पण कुठल्या तरी अर्ध्या अर्ध्या, ही पण अर्धी आणि अर्धी, ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा एक ट्रेट आलेला आहे, ट्रेट म्हणजे गुणधर्म आलेला आहे. आता जेव्हा हे कंबाईन करतील एकमेकांबरोबर, म्हणजे त्यांचे जेव्हा रिप्रोडक्शन मध्ये झायगोट फॉर्म होईल, म्हणजे याचा हाफ आणि याचा हाफ असे जेव्हा कंबाईन होतील तेव्हा 4 ऑप्शन आहेत बघा. हा पूर्ण निळा, ह्या पूर्ण निळ्या बरोबर इकडे असा, हा पूर्ण निळा हिच्या अर्ध्या ऑरेंज पट्टी बरोबरचा, हा अर्धा आणि इकडचा निळा इकडे येऊ शकतो, किंवा हा आणि हा ऑरेंज दोन्ही अशी. थोडक्यात आपण काय केलंय, जर याला आपण नाव दिलं ए बी आणि ह्याला नाव दिलं एक्स वाय, तर ए एक्स ए वाय बरोबर, आणि इथे काय होईल बी एक्स बी वाय असे 4 ऑप्शन आपल्याला मिळतात. म्हणजे ह्या दोघांना 4 प्रकारची मुलं होऊ शकतात. त्यातला त्या मुलाला अफेक्टेड असा तो डिसीज होऊ शकतो, त्याला बाय बर्थच तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आता ना दोघं जण, तसेच हा मुलगा आणि मुलगी हे पण दोघं कॅरियर होऊ शकतात. दोघांचे अर्धे अर्धे, म्हणजे याच्याकडनं आले पण तिच्याकडनं नाही आले, किंवा याच्याकडनं आले आणि हिच्याकडनं नाही आले, असं दोघांचे कॉम्बिनेशन मुलगा आणि मुलगी असू शकतं. आणि एक चौथा ऑप्शन आहे की दोघांचे अनअफेक्टेड पार्ट जॉईन झाले, तर तिची येणारा मुलगा किंवा मुलगी असेल ती पूर्णपणे अनअफेक्टेड असेल, तिच्यामध्ये हा ट्रेटच येणार नाही. समजलं का? उदाहरण देऊन सांगते. समजा आपण आता बोलतोय अफेक्टेड जीन, तर एक अफेक्टेड जीन असते जेनेटिकली कॅन्सर होण्याचा, असं समजूया आपण. जेनेटिक कॅन्सर जो असतो की नाही तो जीन्स मध्येच लपलेला असतो. ह्याच्या जीन्स मध्ये पण आहे, हिच्या जीन्स मध्ये पण आहे कॅन्सर. यांना होणाऱ्या मुलांमध्ये दोघांचेही तेच क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अफेक्टेड अफेक्टेड बरोबर, निळ्या निळ्या पट्ट्यांमध्ये, ह्या निळ्या जर एकत्र आले तर ह्याच्याकडचे पण कॅन्सरचे हिच्याकडचे पण कॅन्सरचे असे जीन एकत्र आले म्हणजे याला 100% हा कॅन्सर होणार आहे. ठीक आहे. बाबांकडनं जो ब्ल्यू क्रोमोझोम आला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण आईकडनं एक ऑरेंज क्रोमोझोम आला त्याच्यामध्ये, सॉरी हा काय बरं, हा जो इकडचा आलाय तो, आता ह्याच्याकडनं जो आलाय ब्ल्यू तो कॅरियर आहे, त्याच्यामध्ये कॅन्सरचं जीन आहे. हिला कॅन्सर होईल का नाही होणार माहित नाही, पण तिच्या बॉडीमध्ये त्याचे जीन्स गेलेले आहेत, ती आता ते कॅरी फॉरवर्ड करेल पुढच्या जनरेशन मध्ये. समजलं? किंवा तिला स्वतःला पण त्याचं अफेक्शन होऊ शकतं. लाईकवाईज याचं पण ह्याच्या आईकडून त्याला अफेक्टेड आलंय पण बाबाकडून नॉर्मल आलंय. आणि ही जी चौथी मुलगी आहे तिला ना आईकडनं आलंय ना बाबांकडनं आलंय. अशा पद्धतीने हे तुम्हाला द प्रोसेस ऑफ पासिंग ऑन फिजिकल और मेंटल ट्रेट्स. चित्रामध्ये दाखवले ते वेगळं आहे. टीचर आवाज ब्रेक होतोय. अफेक्टेड आणि अनअफेक्टेड किंवा कॅरियर असण्याचं लक्षण. पण आपल्याला हेरिडिटी सांगितलं तेच आहे. ऑलरेडी मी फुल रेंज मध्ये आहे, मी काहीच बंद नाही करू शकत. मॅम कॅमेरा ऑफ कॅमेरा ऑलरेडी बंद तुमचा केलेला कॅमेरा पण ऑफ करा. कॅमेरा ऑफ करा. बंद नाही माझा कॅमेरा. दिसतोय मॅम. माझा कॅमेरा ऑन आहे, स्क्रीन ऑन नाही. टीचर कॅमेरा आता करते. मी केला होता मग अशी पण बहुतेक झाला नाही, ते क्लिक केलं की पण लवकर होत नाही ना काहीच. हा आता झाला बघा. ओके चला. सो हे आहे जेनेटिक्स म्हणजे हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा बेस. ठीक आहे. आता बघा काय
ओके. आता क्रोमोझोम्स काय? मगाशी आपण जे एक्स वाय वगैरे बोललो, ते क्रोमोझोम्स म्हणजे काय? क्रोमोझोम्स म्हणजे काय? क्रोमोझोम्स आर द एलिमेंट्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग सेल्स अँड कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे काय असतात ते? दीज आर एलिमेंट्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द लिव्हिंग सेल. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, आपण सेलच बघू शकत नाही, त्याचं न्यूक्लियस आपण काय बघणार? म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट अवर नेकेड आईज ऑर दी जनरल मायक्रोस्कोप. त्याला बघण्याकरता खूप अगदी मायन्यूट किंवा आणखी डिटेल्ड मायक्रोस्कोप पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय आहे? क्रोमोझोम्स तुम्ही कसे बघणार? दे आर दी एलिमेंट्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द लिव्हिंग सेल्स. लिव्हिंग सेल्सच्या न्यूक्लियस मध्ये हे क्रोमोझोम्स असतात आणि दे कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, असा धागा 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 विणलेला असं खूप मोठं कॉम्प्लिकेटेड लांबच्या लांब स्ट्रक्चर येते. त्याला असं बांधून ठेवल्यासारखं असतं ते. ठीक आहे. ह्याला म्हणतात आर्म्स ऑफ क्रोमोझोम. त्या क्रोमोझोमचे त्याला हात म्हणतात. हात म्हणजे आर्म्स. पी आर्म आणि क्यू आर्म, वरती आणि खाली. ह्याला म्हणतात सेंट्रोमियर, सेंटरचा पार्ट. लांबच्या लांब धागा असतो ज्यामध्ये सगळे जीन्स एकमेकांना चिटकलेले असतात. आता स्ट्रक्चर, इट इज मेनली कंपोज्ड ऑफ न्यूक्लिओलाय अँड द प्रोटीन्स. कशाचा बनलाय हा डीएनए? डीएनएचा फुल फॉर्म आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. सो इट इज नथिंग बट अ केमिकल बॉन्डिंगने बनलेल्या मोनोमरची चेन. एक पॉलिमर आहे. इट्स लाईक अ पॉलिमर. डीएनए इज अ बिग पॉलिमर. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. न्यूक्लिओलाय आणि प्रोटीन्स, अनेक छोट्या 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 बारीक बारीक गोष्टी एकमेकांना जोडून 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 त्याची एक लांबच्या लांब चेन बनते. त्याचं नाव आहे डीएनए. विजिबिलिटी, क्रोमोझोम्स आर क्लिअरली cell division. Cell division is a time when you can see the chromosomes and the division of chromosomes. That is a perfect time to see it. Depending upon which cells you are observing. जसं तुम्ही कांद्याचे जे सेल्स असतात ना, कांद्याची टिप ऑफ दी ओनियन, तुम्हाला माहिती आहे कांद्याची मुळं, ती पांढरी पांढरी छोटी छोटी मुळं असतात. त्या मुळांना तुम्ही कट करून त्याची स्लाइड जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितली, रेग्युलर मायक्रोस्कोप खाली, तर त्याच्यात तुम्हाला कांद्याचे सेल्स दिसतात. त्याच्यात तुम्हाला सेल्सचं डिव्हिजन दिसतं आणि हे क्रोमोझोम्स कसे फिरतात ना, ते पण सगळं दिसतं. पण सगळेचे सगळे सेल्स आपण त्याच्यामध्ये नाही बघू शकत. ठीक आहे. काही सेल्स मध्ये ती विजिबिलिटी आहे आणि काही सेल्स मध्ये तुम्हाला खूप काय बरं म्हणू आपण, ज्याच्यामध्ये जास्त पॉवर आहे डिटेल बघण्याची, अशा मायक्रोस्कोपची गरज पडते. पण काही क्रोमोझोम्स आणि काही सेल्स तुम्हाला असेही दिसतात. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण बोललो कांद्याचे सेल्स. टास्क, द जीन विच एनकोड्स द ब्ल्यूप्रिंट फॉर अ हेरिडिटरी ट्रेट रिसाइड्स ऑन दिस एलिमेंट. इमॅजिन करा, आपलं शरीर बनवताना कसं काय या नेचरने एवढं कॉम्प्लेक्स सगळं स्ट्रक्चर बनवलं असेल. जरा जस्ट इमॅजिन. आपल्या प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आहे. आपल्या प्रत्येक न्यूक्लियस मध्ये हा डीएनए, आणि प्रत्येक डीएनए मध्ये एवढे सगळे जीन्स आहेत. भारी आहे की नाही? तर ह्या डीएनए मध्ये प्रत्येक जीन मध्ये एक गोष्ट एनकोड केलेली आहे. म्हणजे एक जीन एक ट्रेट, एक जीन एक ट्रेट असं आहे. बरोबर? आपलं वागणं, बोलणं, दिसणं, हसणं, दात, रंग, केस, नख, अशी कुठलीच गोष्ट अशी नाहीये की जी आपोआप झालेली आहे. ह्या सगळ्याचं प्लॅनिंग आपल्या न्यूक्लियस मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. तसेच जीन्स आपल्या न्यूक्लियस मध्ये आहेत. तसेच त्यांचे आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट आपल्याला दिसत आहेत. सो आपल्या शरीरामध्ये कुठलीच गोष्ट अशी आपोआप झालेली नाहीये. जे त्याच्यामध्ये आहे फीड केलेल्या प्रोग्राम मध्ये तेच आपण दिसतोय. बरोबर? जे सॉफ्टवेअर मध्ये आहे तेच हार्डवेअर मध्ये येते. आता टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स: सेंट्रल क्रोमोझोम्स, सब सेंट्रोझोम्स, अँटेरोसेंट्रिक क्रोमोझोम्स आणि एंडोसेंट्रिक क्रोमोझोम्स. आता काय सेंट्रल क्रोमोझोम्स म्हणजे काय? द क्रोमोझोम सेंटर इज इन द मिडल अँड अपियर्स व्ही शेप्ड. हे असे व्ही शेप दिसणारे जे आहेत ना, ते आहेत सेंट्रल क्रोमोझोम्स. मग आहे सब सेंट्रोझोम्स. द क्रोमोझोम सेंटर इज नियर असे. जर हा पार्ट सेंटरचा पार्ट आणि हा एल शेप, एल सारखा दिसतोय, त्याचा आर्म वरच्या बाजूला. हे आहे मेटासेंट्रिक. मेटा म्हणजे सेंट्रल. सब मेटासेंट्रिक म्हणजे थोडंसं एका बाजूला शिफ्ट झालेलं आहे. देन अँटेरोसेंट्रिक.
टिप अँड लुक्स लाईक जे शेप. आता हे इकडे होतं तेव्हा जरा बरं होतं, आणखीन पुढे सरकलं की ते जवळपास जे शेप सारखं दिसतं. इट इज लाईक जे शेप. आणि देन देर इज टिलोसेंट्रिक, म्हणजे द क्रोमोझोम न्यूक्लियस इज ॲट द टिप अँड लुक्स लाईक अँड आय शेप. म्हणजे हे आय शेप, टिलोसेंट्रिक असे त्याचे टाइप्स आहेत. कशा रचना असतात त्याच्यात? 4 प्रकारच्या रचना असतात. सेंट्रल, सबसेंट्रो, अँटेरोसेंट्रिक आणि एंडोसेंट्रिक. म्हणजेच काय? मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, एरोसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक. आता नेक्स्ट पार्ट. हा, डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. ह्याच्यामध्ये काय बघा, आपल्याला this acid was discovered in 1869 by the Swiss biochemist Friedrich Michel. स्ट्रक्चर काय असतं त्याचं? डीएनए मॉलिक्युल्स आर फाउंड इन ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग थिंग्स फ्रॉम व्हायरसेस अँड बॅक्टेरिया टू ह्युमन्स. हे जे डीएनएचं स्ट्रक्चर आहे ना, हे कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डू हॅव. म्हणजे एक तर डीएनए किंवा डीएनएचा पार्ट असलेला आरएनए काहीतरी त्याच्यामध्ये असतंच. त्याचा टास्क काय? वाय इट इज देअर. These molecules are called as master molecules because they control the function, growth and division of cells. बरोबर आहे की नाही? हे मॉलिक्युल्स काय करतात? आपली ग्रोथ, आपलं डिव्हिजन ऑफ सेल्स आणि आपलं बॉडीचं फंक्शन, एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड बाय डीएनए. हा झाला तुमचा सेल. हे झालं त्याचं न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये हे झाले क्रोमोझोम्स, आणि क्रोमोझोम्सची रचना डिटेलमध्ये बघितली तर ही डबल हेलिकल स्ट्रक्चर, दॅट इज द स्पेशलिटी ऑफ डीएनए. ठीक आहे. आता बघा, each chromosome is made up of a single DNA molecule. The segment of this DNA molecules are called as genes. जसं आता तुम्हाला जर मी सांगितलं की आपलं घर आहे ना ते विटांनी बनलेलं, बरोबर? तसंच आपला डीएनए जो आहे ना, हा त्यातल्या विटा म्हणजे जीन्सनी बनलेला आहे. आता त्याचा टास्क काय? त्याचा उपयोग काय? जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स अँड द बॉडी. आपण मगाशीच बघितलं की जीन्स मध्येच कंट्रोल आहे. जीन्स सांगणार आहेत की आपण कसे असू, आपण कसे हसू, आपण कसे बोलू, आपला आवाज कसा असेल, सगळ्याचा कंट्रोल त्या जीन्स मध्ये आहे. नाव हेरिडिटी म्हणजे काय? जीन्स ट्रान्समिट हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे जो डीएनए आलाय तो कुठून आलाय? आपल्या आईबाबांकडनं आलाय. म्हणूनच तर आपण आपल्या आईबाबांसारखे दिसतो की नाही. इम्पॉर्टन्स, देअरफॉर दे आर कॉल्ड द फंक्शनल एलिमेंट्स ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी ट्रान्सफर करणारे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? ते हे आहेत, बरोबर? देन पुढे आहे त्याचं डिटेल स्ट्रक्चर. डीएनए मध्ये 4 प्रकारचे इम्पॉर्टंट न्यूक्लिओटाइड्स असतात. त्याला म्हणतात नायट्रोजनस बेसेस. नायट्रोजनचे स्ट्रक्चर्स असतात ATGC. हे नेहमी असेच बॉन्ड होतात, A ला T, G ला C. ऍडेनिन बॉन्ड्स विथ थायमिन, गुआनिन फॉर्म्स विथ सायटोसिन. हे असेच एकमेकांबरोबर बॉन्ड बनवतात. सो रेल्स ऑफ द डीएनए मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फोरिक ऍसिड. ही रचना बघ, हे तुम्हाला दिसतंय का? पिवळ्याला हिरवं, पिवळ्याला हिरवं, नंतर खाली काय? ऑरेंजला रेड, परत पिवळ्याला हिरवं, हिरव्याला पिवळं, असे उलटे पुलटे ATGC ह्याच फॉर्मॅटमध्ये सगळे एकमेकांना चिटकतात. ते आहेत न्यूक्लिओटाइड्स. त्याला म्हणतात नायट्रोजनस बेसिस. ऍडेनिन, थायमिन, गुआनिन, सायटोसिन सगळ्यांच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन आहे. म्हणून ते एकमेकांना बेसिस, नायट्रोजनचे बेसिस आहेत ते, आणि ते एकमेकांना पेअर करतात, म्हणजे जोडीने असतात. आणि म्हणूनच ही एक ब्ल्यू पट्टी आणि एक दुसरी ब्ल्यू पट्टी. आपण ते फ्रेंडशिप बँड बांधतो की नाही, तशा ब्ल्यू पट्ट्या आहेत बघा 2. पण त्या 2 पट्ट्या एकमेकांना जोडलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये काय आहे? हे ATGC असे जोडलेले आहेत, बरोबर? आणि लांबून बघितलं ना तर हे असं दिसतं. अशा 2 वेगवेगळ्या त्या दोऱ्या असतात ना रंगीबेरंगी, त्या एकमेकांमध्ये गुंडाळल्या की कशी दिसतील? तसं रंगीबेरंगी स्ट्रक्चर दिसतं. खरंच रंगीबेरंगी असतं का? तर डिपेंड्स. एवढा डिटेल डीएनए आपण आपल्या अभ्यासाकरता बघतोय. प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. स्ट्रक्चरली तर ते वेगळं दिसेलच, हेलिकल असं. पण असं दिसतं का? तर नॉट शुअर. ठीक आहे. आता डीएनए च्या नंतर दुसरा येतो RNA, रायबो न्यूक्लिक ऍसिड.
हे एवढं वाचून झालं की मी थांबते हा, कारण की परत तुमचा दुसरा क्लास असेल. व्हेरियस टाइप्स ऑफ RNA प्ले इम्पॉर्टंट रोल्स इन प्रोटीन सिंथेसिस. mRNA, tRNA, rRNA. RNA 3 प्रकारचे असतात. RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिडचा हा सोपा प्रकार म्हणता येईल. RNAचं काम काय असतं? जनरली प्रोटीन सिंथेसिस करणं, म्हणजे प्रोटीन बनवणं. सिंथेसिस म्हणजे बनवणे. आता ह्या प्रोसेसला ही खूप मेजर प्रोसेस आहे. तुम्ही जेव्हा 10th ला जाल तेव्हा तुम्हाला पहिल्या लेसन मध्येच हे येणार आहे बायोच्या. तर हे कसं काम करतं? A messenger molecule that carries the message about the production of proteins on the DNA chain, that is genes, located in the nucleus of the cell to the ribosomes that produce proteins. ठीक आहे. म्हणजे एक मेसेंजर मॉलिक्युल आहे हा mRNA. mRNAचं काम आहे ह्या फॉर्मॅटमध्ये जा. त्याच्यामध्ये लावलेत बघा असे ऑरेंज, ब्ल्यू, ग्रीन ह्या पट्ट्या लावलेल्या आहेत. हे काय आहेत? ATGC चे स्ट्रक्चर्स आहेत. याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जायचंय आणि यालाच अपोजिट चिटकतील, म्हणजे हा मेसेज देणारा असतो mRNA. ठीक आहे. दॅट इज जीन्स लोकेटेड इन द न्यूक्लियस ऑफ द सेल टू द रायबोझोम्स दॅट प्रोड्यूस प्रोटीन्स. जिकडे हे प्रोटीन्स बनतात तिकडे कोणत्या पॅटर्नने तुम्हाला जायचंय ह्याच्यामध्ये mRNAचं काम असं. त्याचं काम आहे मेसेंजर. तो इकडनं तिकडे निरोप देतो. कोणाला निरोप देतो? रायबोझोम्सला. कुठून? न्यूक्लियस कडून. न्यूक्लियस कडे डीएनए आहे ना, त्या डीएनए वरची प्रिंट, समजा ABCD हा मेसेज आहे डीएनए कडचा, तर तो ABCD हा मेसेज तो देणारे कोणाला? रायबोझोमला देणार आहे. कारण रायबोझोम काय करतील? प्रोटीन्स बनवतील ज्याला चिटकवायचे. ठीक आहे. मग आहे ट्रान्सफर RNA. मग tRNAचं काम काय आहे? अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA, अमायनो ऍसिड मॉलिक्युल्स आर देन गिवन टू रायबोझोम्स अ मेसेंजर RNA मॉलिक्युल. हा tRNA काय करतो? ट्रान्सफर करायचं काम करतो. ह्याने सांगितलेल्या गोष्टी पुढे पुढे हे अमायनो ऍसिड्स चे मॉलिक्युल त्याला देणं, रायबोझोमला ट्रान्सफर करणं. आणि मग रायबोझोमल RNA म्हणजे काय? rRNA, अ मॉलिक्युल ऑफ rRNA दॅट इज अ कंपोनंट ऑफ द रायबोझोम. इट कॅरीज आउट द वर्क ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर सगळ्यात महत्वाचं काम rRNA मध्ये होतं. हे बनवतं. हे पहिले दोन काय करतात? माहिती आणतात, ते माहिती ढकलतात. म्हणजे माहितीप्रमाणे हा मेसेज हे तयार करा, ते तयार करतात आणि इथे ते बनवतात. जसं हॉटेलमध्ये असतं ना, ऑर्डर येते, हॉटेलमध्ये बनवतात आणि ऑर्डर येते, ते सांगणारे असतात ना, हे आहे हे आतमध्ये किचन मध्ये सांगणारे, ते किचन मधले लोक तयारी करतात आणि मग तिथे बनवणारे लोक वेगळे असतात. सो हे बनवून आलेलं जे असतं समोर ते असतं आपलं कम्प्लीट प्रोटीन सिंथेसिस. दिस इज फॉर टुडे. पुढच्या वेळेला आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास बघूया. बऱ्यापैकी वास्ट लेसन आहे, एका फटक्यात संपवायचं असं काही नाहीये. पुढच्या वेळेला आपण हा डिटेलमध्ये बघू. आणि थँक्यू. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता इन द नेक्स्ट क्लास. ठीक आहे. Yes, चलो teacher. बाय बाय. ओके. थँक्यू बाय मुलांनो. बाय टीचर. Bye, थँक्यू. teacher. मॅम होमवर्क काय आहे? टीचर. मॅम होमवर्क. होमवर्क क्वेश्चन होमवर्क